पुण्यातल्या एफसी रोडवरील L3 आणि अन्य पब्सच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी। आरोपी नितीन ठोंबरेकडे सापडलं 5 ग्रॅम मेफेड्रॉन। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश। अल्पवयीन मुलाला उद्या सोडण्याची शक्यता। जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप। तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। राज्यामधल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राज्यातल्या 42 खासदारांनी घेतली शपथ। इंग्रजीमधून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना उत्तर। ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा, तर ओवेसींविरोधात सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून जुडे मारो आंदोलन। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक। एनडीएकडून ओम बिर्ला, इंडिया आघाडीकडून के सुरेश मैदानात, भाजपकडून रणनीतीची जबाबदारी गडकरींवर। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको, राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी। नाशिक शिक्षक मतदारसंघाची उद्या निवडणूक, मनमाड आणि येवल्यामध्ये पैशाचं पाकिट पोलिसांकडून जप्त, दोघांची चौकशी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात संपन्न, विठुनामाच्या गजरात वारकरी तल्लीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।